आवाज महाराष्ट्राच्या मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आणखीन एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. बालगोविंदांशी संबंधित राज्याच्या बाल हक्क संरक्षण आयोगानं दहीहंडी उत्सवामध्ये बालगोविंदांना बंदी घालण्याचा आदेश दिलाय. या आदेशानुसार 12 वर्षांखालील मुलांना दहीहंडीमध्ये सहभागी होण्यामध्ये मज्जाव करण्यात आलेला आहे. अनेकांनी या निर्णयाचं स्वागत केलंय, तर गोविंदा पथकं आणि आयोजकांनी नाराजी व्यक्त केली. खरं तर दरवर्षी दहीहंडी उत्सव जवळ आला की दहीहंड्यांची उंची आणि गोविंदांच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत येतो. पण यावेळी बालगोविंदांवरील बंदीमुळे या पथकांना नक्कीच कुठेतरी फटका बसला असं त्यांची एकूण सूर दिसतोय. पण केवळ अशी बंदी घालून सुरक्षेचा प्रश्न मिटेल का? यापुढे जाऊनही गोविंदांच्या सुरक्षेसाठी काय उपाय करायला हवेत याचा सुद्धा विचार व्हायला हवा. हा खेळ आहे असं सगळेजण म्हणत आहेत. तर खेळाची जर का त्याला मान्यता मिळत असेल तर त्याच्यात आणखीन काही नियम आपल्याला त्या अनुषंगाने घेऊन येता येतील का, तेही आपण बघणार आहोत, चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत डॉक्टर अमृत गोरुले आहेत, सामाजिक कार्यकर्ते आणि अर्थात आरोग्यविषयक प्रश्नांवरती ते नेहमीच जागरूक अशी भूमिका घेत असतात. सुनील कदम आपल्यासोबत आहेत, सामाजिक कार्यकर्ते. सुरेंद्र पांचाळ आपल्यासोबत आहेत की जे गोविंदा पथकांना कोचिंग करत असतात आणि त्यांचा अनुभवसुद्धा त्या बाबतीतला दांडगा आहे. रत्नाकर कपिलेश्वर आपल्यासोबत आहेत, जे संस्थापक आहेत महाराष्ट्र ट्रेकर्स या त्यांच्या संघटनेचे. अर्थात आपण या सगळ्यांशी बोलणार आहोत. आणि डॉक्टर राजू वाघमारे आपल्यासोबत आहेत, काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते, आणि आपण त्यांना खरं तर एक डॉक्टर म्हणून सुद्धा या विषयावरती त्यांची मतं जाणून घेणार आहोत. पहिला प्रश्न खरं तर सुरेंद्र पांचाळ तुम्हाला विचारायचं आहे. तुम्ही कोचिंग करत आलेला आहात गोविंदांना सगळ्यांना. ही जी सगळी प्रक्रिया आहे, बालगोविंदा हा अविभाज्य भाग आहे या सगळ्या गोविंदा पथकांचा. जी छोटी छोटी मुलं त्याच्यामध्ये सहभागी होत असतात, त्यांचा रिस्पॉन्स कसा असतो, आणि त्याबरोबरीनं आता ही जी बंदी आणलेली आहे त्या बंदीच्या अनुषंगाने तुमचं स्वतःचं त्यावरचं मत काय? आवाज डिस्कनेक्ट. सुरेंद्र पांचाळ, तुम्हाला आवाज येत असेल तर तुम्हाला आवाज येत असेल तर प्रश्न थेट हाच आहे की या बालगोपाळांचं त्यांच्यावरती जी बंदी आणलेली आहे त्या बंदीबाबत तुमचं मत काय? आलं. ओके. सर्वप्रथम हॅलो. हा बोला, तुम्ही बोलत राहा सलग. हा येस. सर्वप्रथम मी साम टीव्हीला मी धन्यवाद देतो की गेली बरेच दिवस ज्या प्रश्नाची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो तो या साम टीव्ही मार्फत आज या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी मला इथे बोलवल्याबद्दल मी साम टीव्हीचे धन्यवाद मानतो प्रथम. आणि हा जो काही प्रश्न आहे जो बाल हक्क आयोगाने आज मांडलेला आहे की ह्या दहीहंडीमध्ये 12 वर्षाखाली मुलं असू नयेत, तर हा एक प्रश्न जरी योग्य असला तरी तो थोडासा चुकीचा आहे असं माझं मत आहे. कारण दहीहंडीमध्ये ह्युमन पिरामिड आपण जेव्हा म्हणतो, ह्युमन पिरामिड हा बेसिकली जेव्हा खाली वर जसं जसं आपण जातो तसा तो निमुळता होत जातो. त्या कन्सेप्टवर हा दहीहंडीचा कन्सेप्ट आहे. आणि त्याहीपेक्षा मला असं वाटतं की ही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. दहीहंडीचा खेळ ही एक महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ती जपण्याचा आम्ही कुठेतरी प्रयत्न करत आहोत. आता ही संस्कृती जपताना आज जेवढी स्पर्धा वाढली या खेळामध्ये, आणि मला वाटते महाराष्ट्र सरकारकडे आम्ही आमच्या दहीहंडी समन्वय समिती मार्फत आम्ही एक प्रस्तावही दिला आहे की ह्याला खेळाची मान्यता मिळावी, जेणेकरून आज महाराष्ट्रामध्ये जे बरेच मैदानी खेळ आहेत जे लोप पावत आहेत, पण हा एक वार्षिक जेव्हा आपला एक सण येतो त्यानिमित्ताने काय होईना आज तुम्हा सर्वांना माहितच आहे की दहीहंडीमुळे आज भारताचं नाव आज 3 मोठ्या दिग्गज देशांबरोबर घेतलं जातं. हे केवळ लहान मुलं वापरल्यामुळे शक्य झालं. आणि मी तर म्हणेन की येणाऱ्या वर्षामध्ये, ह्या वर्षामध्येच किंबहुना असा काही विक्रम घडेल की भारताचं नाव हे सर्वात आधी घेतलं जाईल ह्युमन पिरामिडमध्ये. अच्छा, म्हणजे तुम्ही म्हणणं की लहान मुलांना तिथे त्या दहीहंडीमध्ये आणि त्या वरच्या थरावरती अगदी जो पहिला जो तिथला बाल गोविंदा असतो त्याला तिथे असणं अनिवार्य आहे साधारणतः, असं तुमचं म्हणणं आहे. पण त्या बरोबरीनं पुन्हा एकदा डॉक्टर राजू वाघमारे तुम्हाला विचारायचं आहे की सरकारची भूमिका याबाबत काय असणार आहे? बाल हक्क आयोगाने याच्यावरती भूमिका घेतलेली आहे. येणाऱ्या अगदी काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत. गोविंदा पथकांना सुद्धा याचा विचार करावा लागणार आहे. काय तुमची भूमिका आहे? नाही, बाल हक्क आयोगाने मंदारजी जे सांगितलेलं आहे की 12 वर्षाखालील मुलांना या दहीहंडीच्या प्रकारामध्ये वरच्या स्तरावर आपण पाठवू नये, ही जी भूमिका बाल हक्क आयोगाने मांडलेली आहे ती फार रास्त भूमिका आहे. जर तुम्ही बघितलं
की ज्यावेळी ह्या मुलांना खेळाचा आनंद लुटण्यासाठी ती मुलं जातात त्यांना त्याच्याबद्दलची तेवढी माहिती नसते, या गोविंदांवर पाणी पडत असतं. अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळी एखादी छोटा मुलगा वरून जर पडला तर त्याच्या पूर्ण शरीरामध्ये त्याचं जे नुकसान होणार आहे किंवा जर आयुष्यभरासाठी तो उद्या अपंग झाला तर किती मुलांच्या जीवावर आपल्या भारत देशाचं नाव आपल्याला वरती घेऊन जायचं हा मोठा प्रश्न आहे. जर ह्याच्यावरती झालेला एक मी तुम्हाला एक डेटा देतो की 2012 साली केईएम हॉस्पिटलच्या ऑर्थोपेडिक डिपार्टमेंटनी एक सर्वे केला. 129 इंज्युअर्ड मुलांचा या दहीहंडीच्या बाबतीत सर्वे केला. जर त्यांच्या पाणीत असं दिसून आलं, त्यांनी जो पेपर प्रकाशित केला त्याच्यात की 86% अपघात हे गोविंदा वरून खाली उतरताना होतात. 86%. ज्यावेळी ते खाली उतरताना होतात याचा अर्थ जो वरच्या थरावर जो छोटा मुलगा आहे त्याचं प्रमाण या अपघातात सापडण्याचं सगळ्यात जास्त आहे. बरोबर. दुसरी महत्वाची बाब की त्यांनी जो सर्वे केला त्याच्यामध्ये 15.8 म्हणजे 16% जी बालक जी इंज्युअर्ड झालेली आहेत ती 12 ते 14 वर्षा खालील आहेत. तिसरा मुद्दा, त्या इंजुरीमध्ये 60% प्रमाण जे आहे ते मेजर इंजुरीच आहे. मेजर इंजुरी म्हणजे काय तर छातीच्या बरगड्यांना होणारी इजा, मुलांचे मोठे जे हाड आहेत ती मोडण्याचे प्रकार किंवा त्यांच्या पायाला किंवा स्पायनल कॉर्डला होणारी इजा. मग अशा प्रकारे ज्यावेळी मुलांचा जीव आपण धोक्यात घालतो आणि या खेळासाठी घालतो तर हे सर्वस्वी चुकीचं आहे. मला या गोविंदावाल्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही 12 वर्षाखालील मुलाला जर क्रिकेट खेळ आपल्याकडे एवढा प्रसिद्ध आहे तर या क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय बॉलरच्या समोर 12 वर्षाचा मुलगा बॅटिंग करू शकतो का ज्यावेळी 140 किलोमीटर पर वेगाने बॉल येतो. आज तुम्ही या 12 वर्षाच्या मुलाला या मोठ्यांच्या पद्धतीने किंवा त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये आणि शारीरिक क्षमतेमध्ये त्यांचा सहभाग करून घेताय. मग त्यांचं जर नुकसान झालं त्याला जबाबदार कोण? आज नक्की एखादा मुलगा नक्की आपण आयुष्यातून एक एक उठला, एक एक मुद्दा घेऊया. डॉक्टर राजू वाघमारे, तुम्ही जो म्हटलात की याला जबाबदार कोण आहे, खरं तर राजाश्रय मिळाल्यासारखी परिस्थिती आहे आता गोविंदा सगळ्या पथकांना आणि सगळेच राजकीय पक्ष, सगळेच राजकीय पक्षाचे अगदी अगदी मंत्री आमदार सगळेजण याच्यामध्ये सहभागी आहेत. या गोविंदाचं एकूण एक अर्थकारण बदललेलं आहे. ग्लोबल अशा प्रकारचं आता स्वरूप या सगळ्या इव्हेंटला आलेलं आहे. संस्कृती आपण म्हणतो पण त्याबरोबर त्या संस्कृतीचं आता मॉडर्न एक काहीतरी वेगळंच भलतं स्वरूप समोर आल्याचं दिसतंय. सुनील कदम, तुम्हाला मुळात हा जो लहान मुलगा तिकडे जातो वरती बालगोविंदा, सांस्कृतिकदृष्ट्या अगदी तो छोटा श्रीकृष्ण तिकडे जायचा वरती हंडी फोडायला, ही जी त्यातली भावना आहे ती भावना आणि आत्ताचा जो आग्रह आहे त्याच्यात कुठेतरी ताळमेळ तुम्हाला दिसतोय का? नाही, आता तो ताळमेळ मला दिसत नाही. त्याला कारण असं आहे, संस्कृती आहे ही महाराष्ट्राची संस्कृती, भारतीय संस्कृती असेलही किंवा आहे, पण त्या संस्कृतीचं मार्केटिंग आपण करतोय असं वाटत नाही का? सगळ्या गोविंदा आता हा मार्केटचा प्रोडक्ट झाला आहे. जेवढे पैसे लावले जातात त्याच्यावर, त्या गोविंदाला पैसे दिले जातात, त्याच्यामध्ये स्पॉन्सर्स किती असतात, हे सगळे स्पॉन्सर्स आणि हे सगळं म्हणून आपण संस्कृतीचं मार्केटिंग करणार आहोत का? हा एक पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, हा खेळ खेळत असताना हा जो वरती जाणारा जो मुलगा आहे 12 वर्षाच्या खाली असेल किंवा जो लहान मुलगा असतो तो किंवा इतर मुलं नाही, हे गोविंदामध्ये होणारे ॲक्सिडेंट जर पाहिले तर फार महाभयानक ॲक्सिडेंट्स आहेत. म्हणजे किती ॲक्सिडेंट्स असतील तर त्या मुलाचा खेळ होत नाही, म्हणजे इतरांचा खेळ होतो पण त्या मुलाच्या आयुष्याचा खेळ खंडोबा होतो. म्हणजे मूकबधीर म्हणजे बधीर झालेली मुलं आहेत, म्हणजे त्यांना ब्रेन हॅमरेज झालेल्या केसेस आहेत, न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स त्यांना आलेले आहेत, असे अनेक प्रॉब्लेम. म्हणजे तुम्ही जर हॉस्पिटलमध्ये, म्युन्सिपल हॉस्पिटलमध्ये जर त्यावेळेला कॅज्युअल्टीमध्ये जर जाल तर त्यावेळेला इतकी हेवी कॅज्युअल्टी असते कारण रांग लागलेली असते गोविंदाची.
मग या मुलांचं जे काय आयुष्याचे खेळखंडोबा होतो याची जबाबदारी कुठला गोविंदा घेतो का? अलीकडे थोडासा विचार होऊ लागला, त्यांचं इन्शुरन्स असतं का? नाही. मग या खेळांचं जर तुम्हाला म्हणजे संस्कृती म्हणून त्याच संस्कृतीचं मार्केटिंग करणार असू तर आपण अंतर्मुख होऊन याचा विचार करणार आहोत की नाही, हा आपण निश्चितपणे विचार केला नक्की. पाहिजे. आपण एक या मुद्द्याकडे येऊया की नेमकं काय करायला हवं. पण त्याही बरोबर डॉक्टर गोरुले तुम्हाला विचारायचं की 12 वर्ष आणि त्याच्यावरचं आपण एक ठरवलं की बाबा 12 वर्षाच्या वरची मुलं त्याच्यामध्ये यायला काही हरकत नाही आहे. पण याला काही वजनाचं लिमिट आहे का किंवा काय, याचे अनेक प्रकारचे निकष असू शकतील. पण तरीसुद्धा लहान मुलं अशा वेळेला इतक्या उंचावरती जातात आणि तिकडनं पडतात. काय प्रकारच्या इंजुरीज त्यांना होत असाव्यात, काय प्रकारचा त्याच्यात धोका आहे असं तुम्हाला वाटतं? मुळात आपल्याला सुरुवातीपासून हा विषय समजून घेतला पाहिजे. भारतीय संस्कृती किंवा आपली परंपरा म्हणून आपण ज्याला गोकुळ अष्टमी साजरी करतो ते जगामध्ये जे नाव आहे ते गोकुळ अष्टमी या सणाचं आहे. गोकुळ अष्टमी आपापल्या परीनं प्रत्येकजण श्रीकृष्णाच्या आदर्शवादासाठी ते करत असतात. महाराष्ट्राची जी संस्कृती, मग अशी पांचाळ साहेब जे म्हणाले की आपण दहीहंडी करण्याची जी संस्कृती करतो ती जपतो आहोत, तर तो एक खेळ आहे हेही मला पटतं. पण आता मी त्या खेळ या विभागात मी काम केलेलं असल्यामुळे खेळाचे काही निकष आहेत आणि त्या खेळाचे काही नियम आहेत. आणि मग तो खेळ कुठून सुरुवात व्हायला पाहिजे, तर शाळेतून व्हायला पाहिजे, महाविद्यालयातून व्हायला पाहिजेत, राज्यस्तरावर व्हायला पाहिजे आणि राष्ट्रीय स्तरावर व्हायला पाहिजे, आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हायला पाहिजे. यासाठी काही नियमावली आहे. हा एक भाग झाला. सर्वप्रथम आपण ज्याच्यासाठी ही चर्चा आयोजित केलेली आहे त्याचा विषय असा आहे, MSCPCR म्हणजे महाराष्ट्र स्टेट फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स, बाल हक्क आयोगाने ह्याच्यात लक्ष का घातलं? कारण तिथे जोपर्यंत बाल या संज्ञेचा विचार होतोय, खरा तर तो विचार आहे तो 12 ते 18 या वयोगटासाठी आहे. पण याला बाल हक्काने आयोगाने जो निर्णय दिला आहे तो एक पाठक नावाचे ग्रस्त गेल्या वर्षी त्यांनी ही कंप्लेंट केली होती. एक नॉर्मल कंप्लेंट केली होती की बाबा याच्यामध्ये 5 वर्षापासून 12 वर्ष 18 वर्षाची मुलं वर चढतात आणि ती पडल्यानंतर त्यांचे जे हाल आहेत, त्याला एक चांगला शब्द वापरला त्यांनी, प्लाइट ऑफ चिल्ड्रन असं म्हटलं. त्यांच्या ज्या यातना आहेत त्या भयानक आहेत. उदाहरणार्थ जवळजवळ आज माझ्याकडे 5 वर्षाचं मी रेकॉर्ड मागून घेतलं, जवळजवळ 100 ते 125 असे बाल गोविंदा वरून पडलेत आणि ते फुली इंज्युअर्ड आहेत. त्यांना पॅराप्लेजिया आहे म्हणजे दोन्ही पाय गेलेत, त्यांना क्वाड्रॅप्लेजिया आहे, त्यांना बोनचे प्रॉब्लेम झालेत, त्यांना मणक्याचे प्रॉब्लेम झालेत, त्यांना स्कल इंजुरी झालेत. आणि यांचं मग पुढे काय होतं? एखादा खेळ करून, आता त्या खेळात मी मगाशी होतो असं जे मी म्हणालो, हा खेळ म्हणजे साहेब की ती मुलं आपली आरोग्य यंत्रणा आरोग्य चांगलं ठीकठाक ठेवून नावारूपास आली पाहिजेत आणि आपल्या देशाचं आणि स्वतःचं नाव त्याने अजरामर केलं पाहिजे. याच्यामध्ये जी मुलं आता प्रॅक्टिस करतायत ती मुलं दुर्दैवाने जर पडली तर त्यांचे होणारे जे दुष्परिणाम आहेत त्याच्यानंतर मेडिकली ते भयानक आहेत. याच्यासाठी मगाशी सुनील कदम म्हणाल्याप्रमाणे विम्याचं संरक्षण नाही, नंबर 1. दुसरं, विम्याच्या बरोबरच त्यांना अत्याधुनिक काही यंत्रणा देता येते का, की वरून पडणारा माणूस तो सुरक्षित जर पडला किंवा कुठे दगडावर आपटू नये आणि त्याच्या हाडाची काही नासधूस होऊ नये यासाठी काही नवीन तंत्रज्ञान जोपासता येतं का. पण आता 1 वर्षापूर्वीचा हा जो रिपोर्ट आला त्याला या आयोगाने पोलीस यांना ॲडिशनल कमिशनर ऑफ पोलीसना आणि जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी एक पाठवून दिलं, समन पाठवून दिलं. त्यांनी सांगितलं हे राजकीय आहे म्हणून. त्याच्यामध्ये बरेचसे राजकीय लोक असतात. मला डॉक्टर वाघमारे साहेबांचं मनापासून कौतुक करायचं आहे. ते राजकीय पक्षाचे प्रवक्ते असून सुद्धा इथं त्यांनी आपली ठाम भूमिका मांडली. मला नाही वाटत इतर राजकीय पक्षाची भूमिका घेऊन इतर कोणी प्रतिनिधी एवढे ठामपणे वाघमारे साहेबांसारखं बोलतील. त्याचं कारण आहे की मग दहीहंडी खेळणारा हा जो वर्ग आहे तो अत्यंत जोमाचा, तरुण, रसरसलेला आहे. त्यांना या संस्कृतीचा अभिमान आहे, महाराष्ट्राचा अभिमान आहे वगैरे वगैरे. यांना दुखवून काय करायचं बोलायचं म्हटलं तर त्याची पर्वा वाघमारे साहेबांनी केलेली दिसत नाही. तात्पर्य असं की हा विषय 1 वर्षापूर्वी जेव्हा आला आयोगाच्या समोर तेव्हा आयोगाने खरं तर या सर्व मंडळांना एकत्र बोलावून त्याचे जे मेडिकल रिपरकशन्स आहेत, हेल्थ हॅझार्ड जे आहेत त्याला नाव म्हणजे हे सगळं कॉम्पिटिशन